मागच्या भागात तुम्ही वाचले होते की केतकी तिच्यावर होणारा अत्याचार मुक्तपणे सहन करत होती. पण आता तिचेही हृदय तुटणार होते. कारण तिच्या सरांच्या दुष्कर्मांचे भांडे भरले होते आणि हे भांडं आता केतकीच बघत होती की कसे फोडायचे. पण कसे? तिला साथ देणारे कोणी नव्हते. मग ती हे सगळं कसं करणार होती? या कथेत जाणून घेऊया. आता केतकीने तिच्या सरांच्या खोलीचा दरवाजा उघडताच तिला दिसले की साहेब त्यांच्या पत्नीच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या 8 वर्षांच्या मुलीसोबत होते. सर जेव्हा तो बलात्कार करण्याच्या तयारीत होता तेव्हा केतकीने पाहिले की तिच्या मालकाने त्या निष्पाप मुलीला पलंगावर झोपवले आणि मुलगी जोरात ओरडत होती. आई आई ओरडत होती आणि टीव्हीचा आवाज खूप वाढला होता, जेणेकरून मुलीचा आवाज खोलीतून जाऊ नये. आणि तो तिला तिचे कपडे काढण्यास भाग पाडत होता आणि मुलगी त्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. साहेब सुद्धा तिला खूप चापट मारत होता. हे सगळं बघून केतकीला तिच्यावर झालेला बलात्कार आठवला आणि तिला त्या मुलीमध्ये तिची वेदना आणि निरागसता दिसत होती. पण केतकीला हे सगळं सहन होत नव्हते. तिला सहन होत नव्हते की आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका निष्पाप 8 वर्षाच्या मुलीला आपल्याला झालेली दुखापत ती होऊ देणार नव्हती. आता ती आपल्या मालकाला दुसऱ्या कोणा मुलीसोबत हे दुष्कृत्य करू देणार नाही असे तिला वाटत होते. त्या मुलीची किंकाळी ऐकून आई कालीने जणू केतकीच्या आत वास केला. ती किचनमध्ये गेली आणि ती ज्या विळ्याने भाजी कापत होती तो उचलला आणि सरळ साहेबांच्या खोलीत गेली. आणि तिने साहेबांना काही बोलण्याची संधीही दिली नाही आणि साहेबांना रक्ताच्या थारोड्यात मारले आणि साहेबांनी आपले जीवन संपवले. हे सर्व पाहून 8 वर्षांची मुलगी ओरडू लागली. ती हे सर्व पाहून खूप घाबरली आणि तिच्या किंकाळ्या ऐकून केतकीलाही भान आले की रागाच्या भरात तिच्याकडून किती मोठा गुन्हा घडला आहे. केतकीही तिथेच गुडघ्यावर बसली, हातात रक्ताने माखलेला विळा धरून. मोठ्या वेळाने केतकीच्या मालकीणबाई आणि तिची मैत्रीण घरात आल्या. त्या बाहेर येऊन बसल्या आणि केतकीला पाणी आणण्यासाठी हाक मारली. पण काही वेळ झाल्यानंतरही ना केतकी आली ना तिच्या मालकीणबाईला तिच्या पतीचा किंवा मैत्रिणीच्या लहान मुलीचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्या दोघी खूप अस्वस्थ झाल्या. तेवढ्यात टीव्हीचा आवाज ऐकून त्या खोलीत गेल्या आणि जे दृश्य त्यांनी पाहिले त्याने त्यांना धक्का बसला. त्या खोलीत केतकीच्या मालकीणबाईंचा पती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला होता. केतकीच्या हातात तोच रक्ताने माखलेला विळा होता आणि पलंगावर मुलगी कपड्यांशिवाय जोरजोराने रडत होती. त्या दोघींना काही समजेनासे झाले. तेव्हा केतकीच्या मालकीणबाईंनी त्या लहान मुलीला शांत करत प्रेमाने विचारले, आपण गेल्यानंतर इथे नक्की काय झाले? पहिल्यांदा ती मुलगी खूपच घाबरलेली होती, पण तिच्या आईच्या कुशीत गेल्यावर तिला थोडा धीर आला आणि ती शांत झाली. त्यानंतर तिने त्या दोघींना सगळी कहाणी सांगितली. तिने सांगितले, तुम्ही दोघं गेल्यानंतर या काकांनी मला चॉकलेट देतो असं सांगून या खोलीत आणले आणि म्हणाले की मी डॉक्टर आहे, तुझा चेकअप करणार आहे, म्हणून मी जे सांगतोय ते कर आणि तोंडातून आवाज काढू नकोस. आधी त्यांनी माझ्या डोक्याने हात पकडला, मग पोटात गुदगुदी करून मला खूप हसवलं. नंतर ते माझे कपडे काढू लागले, अगदी चड्डीही काढू लागले. तेव्हा मी त्यांना विरोध केला, कारण माझ्या मम्मीने मला शिकवलं होतं की कोणीही बाहेरचा माणूस तुला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला बघेल तर त्याला विरोध कर. म्हणून मी काकांना विरोध केला, पण ते ऐकत नव्हते. त्यांनी मला जोरात मारायला सुरुवात केली आणि मी रडू लागले, किंकाळ्या फोडू लागले. तेव्हा त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला. थोड्या वेळाने ही दीदी केतकी खोलीत आली आणि त्यांनी काकांना माझ्यासोबत हे असं करताना पाहिले. तेव्हा त्या खूप संतापल्या आणि त्यांनी काकांना खूप मारले. मग काका जमिनीवर पडले. त्या दोघींनी जेव्हा हे सर्व त्या मुलीच्या तोंडून ऐकलं तेव्हा त्यांच्या जणू पायाखालची जमीनच सरकली. काही वेळानंतर त्या मुलीच्या आईने केतकीसमोर हात जोडले, गुडघ्यावर बसून तिचे आभार मानले आणि म्हणाले, तुझ्यासोबत काय झाले हे मला माहिती नाही, पण तू माझ्या निरागस मुलीचा निरागसपणा वाचवलास. मी आयुष्यभर तुझे हे उपकार विसरणार नाही. पण केतकीच्या मालकीणबाई, त्यांचा संसार केतकीच्या हातून उद्ध्वस्त झाला होता. त्या याच गोष्टीचा विचार करत होत्या की त्या केतकीच्या आभार मानतील की तिला आपल्या पतीच्या मृत्यूला जबाबदार धरतील. थोड्या वेळाने मालकीणबाई पुढे आल्या. त्यांनी केतकीच्या कुर्त्याला पकडून फाडून टाकले. केतकीच्या अंगभर ओरखडे होते, जखमा होत्या आणि त्या जखमांवर नख आणि दातांनी केलेल्या खुणा होत्या. त्या जखमा भरायच्या ऐवजी अजून खोल होत होत्या. मालकीणबाईंनी तिला जवळ घेतले आणि जोरजोराने रडू लागल्या. हे पाहून केतकीचाही आतला त्रास उफाडून आला. तीही मालकीणबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. मालकीणबाईंनी विचारले, हे सगळं तुझ्या बापूने नाही तर या हैवानाने केले आहे, हो ना? तुझ्यासोबत हे सगळं कधीपासून चालू आहे? तू मला सांगितलं का नाहीस? का हे सगळं सहन करत राहिलीस? सांग, का काही बोलली नाहीस माझ्याशी या हैवानाबद्दल? केतकी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिली आणि जी गोष्ट ती आतापर्यंत मनात दडवून ठेवत होती ती आज रडत रडत सगळ्यांसमोर उघड केली. तेव्हा केतकी म्हणाली, मालकीण, मी काय तोंड घेऊन हे सांगितले असते? साहेबांनी मला इतकं धमकवले होते की माझ्यात हिंमतच उरली नव्हती काही बोलायची. आणि मग जर मी तुम्हाला हे सांगितलंच असते तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाच असता का?
एका गरीब बाहेरच्या मुलीवर विश्वास ठेवला असता की तुमच्या पतीवर? तेव्हा केतकीच्या मालकीणबाईंनी उत्तर दिले, तू माझ्या पतीला काही महिन्यांपासून ओळखतेस, पण मी त्याला कित्येक वर्षांपासून ओळखते. आणि हो, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता आणि तुला न्याय मिळवून दिला असता. गरज पडली असती तर मी माझ्या पतीच्या विरोधातही गेली असती. तुला वाटत असेल की हे फक्त बोलण्यापुरते आहे, पण सत्यात मी तसं केले असते. माझ्या आयुष्यात 5 वर्षांपूर्वी या हैवानाने अशाच एका निष्पाप मुलीच्या भावनांची खेळण्याचे पाप केले होते आणि त्याची शिक्षा मी स्वतः त्याला दिली होती. पण माझ्या दुर्दैवाने हा हैवान त्याच्या ताकदीमुळे आणि पैशांच्या जोरावर फार काळ शिक्षा भोगू शकला नाही. तेव्हा माझ्या पोटात एक लहान जीव होता. सगळ्यांनी समजावल्यामुळे आणि त्या मुलासाठी मी या माणसाची घटस्फोट घेण्याऐवजी त्याच्यासोबत राहणे पसंत केले. पण माझ्या पोटी असलेल्या मुलाला या हैवानाच्या कर्माची शिक्षा भोगावी लागली. तो 2 महिन्यांपेक्षाही जास्त टिकू शकला नाही. यानंतर एका नवीन सुरुवातीचे स्वप्न दाखवून याने मला पुन्हा फसवले. आम्ही सगळं मागे सोडून इथे राहायला आलो. पण या हैवानाने पुन्हा आपली दुष्कृत्ये सुरू केली. केतकी, तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस. मी तुझ्यावर अजिबात रागावलेली नाही. कारण जो माणूस बाईचा मानसन्मान राखू शकत नाही त्याला जगण्याचा अधिकारच नाही. पण आता पुढे काय होणार होते? कारण केतकीच्या साहेबांचा खरा चेहरा समोर आला होता. पण तो मरण पावला होता आणि ती हत्या झाल्यामुळे मृत झाला होता. मग त्या हत्येची जबाबदारी कोण घेणार? या गुन्ह्याचा खरा गुन्हेगार कोण? केतकीच्या मालकीणबाईंची मैत्रीण म्हणाली, आता काय होणार? पोलिसांपर्यंत गोष्ट पोचणारच आहे. मग पोलीस आणि मग केतकी. यावर मालकीणबाईंनी उत्तर दिले, नाही नाही, आपल्याला काहीतरी केले पाहिजे. केतकीने जे काही केले ते योग्य केले, पण कायद्याला हे मान्य होणार नाही. कायद्यासाठी सगळे समान आहेत आणि शिक्षा देखील. हे ऐकून केतकी खूप घाबरली आणि मालकीणबाईंच्या पायाशी पडून रडू लागली. तिने रडत रडत सांगितले, मालकीण, मला तुरुंगात जायचे नाही. माझ्यासाठी नाही, पण माझ्या लहान भावासाठी. तुम्हाला माहीतच आहे माझ्या बापाबद्दल, पण यात माझ्या भावाचा काय दोष? आणि माझ्यासोबत जे काही होत होते ते मी फक्त माझ्या भावासाठी सहन केले, जेणेकरून तो उपाशी राहू नये. कारण माझ्याशिवाय त्याचे कोणीच नाही. साहेबांनी माझ्यासोबत जे काही केले त्यानंतर मी स्वतःचे आयुष्य संपवले असते. इतका त्रास मी कधीच सहन केला नसता. त्यामुळे मालकीणबाई, मला वाचवा. थोडा वेळ विचार केल्यानंतर केतकीच्या मालकीणबाईंनी आणि तिच्या मैत्रिणीने एक उपाय काढला. त्यांनी केतकीला सांगितले, केतकी, शक्य तितक्या लवकर तू आपल्या भावाला घेऊन इथून लांब दुसऱ्या शहरात निघून जा. पैशांची चिंता करू नकोस. आम्ही तुला एवढे पैसे देऊ की 3-4 दिवस तरी तुझा आणि तुझ्या भावाचा खर्च नक्की निघेल. त्यानंतर तिथे काहीतरी कामधंदा करून तू आपले आयुष्य पुढे न्यायचं. दुसऱ्या शहरात जाण्याचे ऐकून केतकी घाबरली. तिने म्हटले, मालकीणबाई, दुसऱ्या शहरात? पण मी तर अजून लहान आहे आणि माझा भाऊही. त्यात माझा बाप. त्याचे काय होणार? तो भलेही आम्हाला मारतो पिटतो, पण आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही त्याला असं सोडून जाऊ शकत नाही. आणि इथं काय? तुम्ही पोलिसांना काय सांगाल? ते मला दुसऱ्या शहरात सुद्धा पकडून नेतील. त्यावर मालकीणबाईंनी आणि त्यांच्या मैत्रिणीने तिला खूप समजावले, केतकी, तुम्ही दोघे भलेही लहान असाल, पण जो गुन्हा घडला आहे तो फार मोठा आहे. जर तू इथून पडून गेली नाहीस तर पोलीस तुला पकडून नेतीलच. अशा परिस्थितीतही तू तुझ्या भावापासून दूर होशीलच. आणि तुझ्या बापाबद्दल काय? तुला काय वाटतं? हे कळाल्यावर की तुझ्या हातून खून झाला आहे तो तुला माफ करेल किंवा तुझ्यासोबत दुसऱ्या शहरात पडून जाईल? नाही, उलट तो तुला आणि तुझ्या भावालाच मारून टाकेल. कारण त्याच्यासाठी नाती संपली आहेत. आणि इथल्या गोष्टींची काळजी करू नकोस. मी आणि माझी मैत्रीण सर्व काही सांभाळू. आम्ही पोलिसांना सांगू की आम्ही बाहेर खरेदीला गेलो होतो आणि परत आलो तेव्हा तो आधीच मेल्याचा आढळला. त्याचा खून कोणी केला हे आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही या लहान मुलीला समजावून सांगू की ती पोलिसांना काहीही सांगू नये. आणि तोपर्यंत जेव्हा तुझे पळून जाणे उघड होईल तेव्हा तू दुसऱ्या शहरात पोचली असशील. शिवाय आम्ही पोलिसांवर गुन्हेगार पकडण्यासाठी दबाव आणणार नाही, तर तेही फारशी चौकशी करणार नाहीत आणि हळूहळू परिस्थिती शांत होईल. केतकीला फार काही समजले नाही, पण तिला हे मात्र उमजले की तिच्या हातून खूप मोठा गुन्हा झाला आहे. त्यामुळे इथून पडून जाण्यातच भलाई आहे. म्हणून तिने मालकीणबाईंकडून पैसे घेतले आणि आपल्या भावाला घेऊन स्टेशनच्या दिशेने निघाली. जी ट्रेन पहिल्यांदा आली त्याच ट्रेनमध्ये चढली. इकडे पोलिसांना केतकीच्या साहेबाच्या खुनाची माहिती मिळाली होती. ठरलेल्या योजनेनुसार केतकीच्या मालकीणबाईंनी आणि तिच्या मैत्रिणीने तीच गोष्ट सांगितली. पण पोलीस त्यांच्या या कहाणीवर विश्वास ठेवतील का? केतकीचा हा गुन्हा कधीच उघड होणार नाही का? खरं तर हा गुन्हा केतकीच्या आयुष्यात घडलेला पहिलाच होता. तेव्हा केतकी घाबरलेली आणि अस्वस्थ होऊन आपल्या भावासोबत ट्रेनमध्ये चढली. पण तिला काहीच कळत नव्हते की आता पुढे कुठे जावे आणि काय करावे. घर सोडून असं पडून जाणे योग्य होते का? केतकीचा लहान भाऊही अचानक गाव सोडून बापाला न सांगता निघून आल्यावर हजारो प्रश्न विचारत होता. तेव्हा केतकीने फक्त इतकंच म्हणत त्याला शांत केले की इथे बापू आपल्याला खूप मारतो पिटतो, म्हणून आपण आता शहरात राहणार आहोत आणि तिथेच काहीतरी काम करू. पण केतकीच्या निरागस चेहऱ्यावर दिसत असलेला भयंकर घाबरलेला भाव
स्पष्टपणे दिसत होता, ज्याचा अंदाज ट्रेनमध्ये बसलेल्या एका माणसाने सहज घेतला. तो माणूस केतकीजवळ जाऊन बसला आणि तिच्या भावाला काही खायला दिले. पण केतकीने ते घेण्यास नकार दिला. परंतु केतकीचा लहान भाऊ खूपच भुकेला होता, म्हणून त्याने केतकीला आग्रह केला की त्याला काहीतरी खायला दे. थोड्याच वेळात ट्रेन एका स्टेशनवर थांबली. तेव्हा केतकीने आपल्या भावाला सांगितले, तू इथून कुठेही जाऊ नकोस, मी तुझ्यासाठी काही खायला घेऊन येते. आणि या एकटेपणाचा फायदा त्या माणसाने घेतला. केतकी बाहेर गेल्यावर त्या माणसाने केतकीच्या भावाला विचारले, तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात आणि तुमचे आईवडील कुठे आहेत? एक बिस्किटच्या पॅकेटच्या लोभामुळे केतकीच्या भावाने त्या माणसाला सगळं सांगून टाकले की ते घरातून पळून आले आहेत. त्यांच्यासोबत कोणीही नाही आणि ते या ट्रेनमध्ये पूर्णपणे एकटे आहेत. इतक्यात केतकी धावत ट्रेनमध्ये परत आली. जेव्हा ती बिस्किटचे पॅकेट घेऊन आली तेव्हा तिने पाहिले की तो अनोळखी माणूस तिच्या भावाशी काहीतरी बोलत होता. तेव्हा तिने आपल्या भावाला रागावत विचारले, तुला सांगितले होते ना, तू का बोलत आहेस त्यांच्याशी? तेव्हा त्या अनोळखी माणसाने म्हटले, अगं तू माझ्याशी घाबरू नकोस, मी वाईट माणूस नाही, उलट मी तुमची मदत करू इच्छितो. कारण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तू खूप घाबरलेली आणि चिंतेत आहेस. जर कोणालाही हे कळाले तर ते तुझा फायदा घेऊ शकतात, म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. तुम्ही माझ्यासोबत चला. माझे एका अनाथ मुलांचे आश्रम आहे, तिथे तू आणि तुझा भाऊ राहून आयुष्य सुखात जगू शकता. केतकीला हे ऐकून खूपच दिलासा मिळाला. तिला असं वाटले की या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. प्रत्येक पुरुष तिच्या साहेबासारखा वाईट नसतो आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण तो अनोळखी माणूस केतकीची मदत का करीत होता? थोड्याच वेळात ट्रेन आणखी एका स्टेशनवर थांबली. तिथे तो माणूस खाली उतरला आणि परत आला. तेव्हा त्याच्या हातात जेवणाचा डबा होता. त्याने केतकी आणि तिच्या भावाला जेवायला दिले. मग केतकी आणि तिच्या भावाने ते शांतपणे खाल्ले. पण जेवण केल्यानंतर काही वेळातच केतकी आणि तिच्या भावाला गरगरायला लागले. तिचा भाऊ तर बेशुद्धच झाला आणि केतकी अर्धवट शुद्धीत होती. पण काही क्षणात तीही बेशुद्ध झाली आणि मग त्या माणसाने त्या दोघांना पुढील स्टेशनवर उतरवले आणि जवळच्या एका ठिकाणी नेले आणि तिथे त्याने केतकीच्या सौंदर्याचा फायदा घेतला. तो केतकीसोबत तेच अत्याचार करू लागला ज्यामुळे केतकी दुसऱ्या शहरात जात होती. एकदा केल्यानंतर त्याला समाधान झाले नाही. मग त्याने आपल्या एका मित्राला फोन करून बोलावले. काही वेळात त्याचा मित्र तिथे पोहोचला. त्याने केतकीला पाहिले आणि म्हणाला, अबे साले, तुला ही रसमलाई कुठून मिळाली? ही तर खूप सुंदर आहे. हे बघ, शरीर आणि चेहरा जणू संगमरवरी पाहून मला वाटतंय की आत्ताच कच्चं खावं. मग तो अनोळखी माणूस म्हणतो, भाऊ या फुलाचा रस मी एकदा चाखला आहे, मी ते केलंय. आता तुला करायचं असेल तर तू करू शकतोस, कारण माझे मन अजून भरलेले नाही. मग त्या दोघांनी पुन्हा एकदा केतकीला आपल्या वासनेची शिकार बनवले. दुसऱ्या दिवशी सकाळी केतकीला जेव्हा जाग आली तेव्हा तिला तिच्या कानात खूप आवाज ऐकू येत होता. तिला जाग आली आणि तिने पाहिले की ती नवीन ठिकाणी आहे. काल रात्री जेवल्यावर तिच्यासोबत काय झाले ते तिला आठवत नव्हते. तिच्या अंगात खूप वेदना होत होत्या, त्यामुळे तिच्या दुखण्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर केतकीने आपल्या भावाचा विचार करून भावाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो दिसला नाही. केतकी काळजीत पडली, कारण ना तिला तिचा भाऊ सापडला ना तो अनोळखी माणूस. केतकीने हळूच हिंमत एकवटली आणि ती त्या खोलीतून बाहेर पडली. तिला दिसले की सगळं घर नववधूसारखे सजले होते. झुंबर, फुलांच्या माळा, रंगबिरंगी दिवे लखलखत होते आणि मंद आवाजात एक गाणेही वाजत होते. केतकीला समजत नव्हते की मी अनाथाश्रमात आहे, तर हे कसले अनाथाश्रम, एवढी सजावट कुठे? मग ती इकडे तिकडे भटकत एका खोलीजवळ पोहोचली. तिथे खिडकीतून तिला ट्रेनमध्ये भेटलेला तो अनोळखी माणूस दिसला. ती त्या माणसाशी बोलणारच होती, तेव्हा अचानक केतकीला त्या अनोळखी माणसासोबत एक लठ्ठ स्त्री दिसली. तिने पाहिले, पान खाताना कोणीतरी बोलत होते. अहो रज्जोताई, काय बोलताय तुम्ही? बघा, तुम्हाला सांगायची होती ती किंमत सांगितली, तरीही ती अजून आहे. खूप कमी वय आहे, ती दिसायला खूप सुंदर आहे हे मला मान्य आहे, पण तुम्ही तिचे शरीर पाहिले आहे का? मी सर्व कपडे काढले आणि पाहिले की एका माणसाच्या चाव्याच्या आणि शरीरावर ओरखडे पडल्याच्या खुणा आहेत. म्हणजे हे ताजे बंडल नाही, कोणीतरी आधीच हे बंडल उघडले आहे आणि या खुणा न भरता इतर कोणीही करू शकत नाही. तो त्याला स्पर्शही करणार नाही आणि या खुणांच्या औषधांची किंमत किती असेल कुणास ठाऊक. आणि हे बघ, मी तुला चांगलेच ओळखते की या मुलीला इथे आणण्याआधी तू पण तिचा पुरेपूर फायदा घेतला असेल. रज्जोताईंनी त्या अनोळखी माणसाला गंभीर स्वरात उत्तर दिले. मग तो अनोळखी माणूस म्हणाला, होय, मी आणि माझा मित्र दोघांनीही रात्रभर तिचे सौंदर्य अनुभवले आहे. आता भाऊ, जर तुम्ही काही विकणार असाल तर आधी तुम्हाला ते स्वतः करून पाहावे लागेल. आणि ताई, तुम्हाला तुमच्या भावात विकण्यासाठी मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त आहे हो. तिला लोक मेहनत करायला लावतात, पण मुलगी वेश्याघरात नाचते तेव्हा तेही पैसे देत नाहीत. अरे लोकांनो, या तरुणाईला सुंदर बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहीत आहे का? रज्जोताई पुन्हा ताव देऊन बोलली. खूप चर्चेनंतर त्या अज्ञात माणसाने रज्जोताईच्या खर्चाने केतकीला विकले आणि पैसे घेऊन तिथून निघून गेला.
केतकी खिडकीच्या मागे उभी राहून सर्व ऐकत होती. तिचा विश्वास बसत नव्हता की या पुरुष जातीने पुन्हा एकदा तिच्या विश्वासाला तडा दिला. म्हणजे जेवल्यानंतर तिला झोप येत नव्हती, तर या अनोळखी माणसाने त्यात काहीतरी मिसळले, ज्यामुळे मी बेशुद्ध झाली. आणि मग माझ्या बेशुद्धीचा फायदा घेतला आणि माझ्या भावालाही विकून मला कोठडीत टाकले. अरे देवा, काय झालंय मला? मी या माणसावर विश्वास का ठेवला? आणि ती जोरजोरात रडू लागली. केतकीने थोडी हिंमत केली आणि रज्जोताईकडून विचारले, मी कुठे आहे आणि माझा भाऊ कुठे आहे? रज्जोताई थोड्या सक्त मिजाजच्या होत्या. त्या कोणाशी प्रेमाने बोलत नव्हत्या. त्या नेहमीच तावातच बोलत होत्या. त्यांनी त्या अंदाजात केतकीला सांगितले, ए मुली, तू इथे कशी आलीस? तुला तर नीलमच्या खोलीत सोडले होते ना? केतकी थोडी घाबरली आणि तिचा डोळा खाली घालून घेतला. त्यानंतर रज्जोताईने नीलम ह्या मुलीला चिडून आवाज दिला आणि नीलम धावत धावत रज्जोताईकडे आली. रज्जोताईने तिच्या तावाच्या आवाजात तिला विचारले, कुठे होतीस तू आणि ही मुलगी कशी बाहेर आली? नीलम तर काय, पूर्ण कोठ्याचे लोकच रज्जोताईपासून खूप घाबरत होते. नीलमनेही घाबरून रज्जोताईकडून माफी मागितली आणि सांगितले की असं पुन्हा होणार नाही. पण रज्जोताई तर एकदम आदेश देणारी बाई होती. तिने सांगितलं, जर मी तुझ्या चुकीची शिक्षा तुला दिली नाही तर बाकीच्या मुलीसुद्धा तुझ्यासारखं करतील. म्हणून आज तुला 2 मर्दांची कमाई मिळणार नाही. आणि आता जा, हिला खायला दे आणि धंद्याबद्दल सांग. रज्जोताईने केतकीशी थोडेसे बोललेही नाही आणि नीलमने तिला परत तिच्या खोलीत नेऊन सोडले. तिने केतकीच्या हातात प्रतची टोकरी दिली आणि तिच्या धंद्यावर परत गेली. केतकीला खूप इच्छा होती की ती बाहेर जाऊन संपूर्ण वातावरण पाहिल आणि बाहेर जाण्याचा मार्ग शोधेल. पण रज्जोताईचा आवाज ऐकून केतकी खूप घाबरली आणि तिच्या छोट्या भावाचा शोध घेत असताना केतकीने काही खाल्लेही नाही आणि तिथेच चुपचाप झोपली. काही दिवस असंच चालू राहिले. रज्जोताईने डॉक्टरकडून केतकीचे उपचार करून घेतले. तिला चांगले जेवण दिले, चांगले कपडे दिले आणि तिचे लक्ष कोठ्याच्या इतर मुलींनी ठेवून घेतले. पण या सर्वांवर रज्जोताईचा खर्च खूप वाढला होता आणि फायद्याचे काही दिसत नव्हते. एक दिवस रज्जोताईने ठरवले की आता केतकीला धंद्यावर बसवावे लागेल. नाहीतर जसं तिच्यावर खर्च होतोय तसंच काही दिवसात तिला धंद्यावर बसवावे लागेलच. म्हणूनच रज्जोताईने नीलमला सांगितले की केतकीला तयार करून घे आणि तिने सांगितले की एक खोली केतकीच्या नावाने तयार कर आणि त्या खोलीत तिचे सामान ठेवा. आता ती खोली केतकीची होईल आणि केतकी त्याच खोलीत धंदा करेल. केतकीला काहीच कळत नव्हते. तिला चांगले स्नान केले जात होते आणि तयार केले जात होते. आणि असेही केतकी अतिशय सुंदर होती. थोड्या मेकअपनेच ती आणखी सुंदर दिसू लागली. नंतर तिला एका वेगळ्या खोलीत पाठवण्यात आले. काही वेळाने जतीन नावाचा एक मुलगा आला. केतकी त्याला पाहून घाबरली, पण जतीन केतकीला पाहून तिच्या प्रेमात पडला आणि त्याने लगेचच केतकीसोबत त्याचे काम सुरू केले. केतकी खूप घाबरली आणि तिने आधी नकार दिला. पण जतीनला वाटले की मजेसाठी मुली कधी कधी नकार करतात, म्हणून त्याने तिकडे लक्ष दिले नाही. पण जेव्हा जतीनने तिचे कपडे काढायला सुरुवात केली तेव्हा केतकी जोरजोरात किंकाळली. ताबडतोब जतीन रागात येऊन रज्जोताईकडे गेला आणि मोठ्या गडबडीत तिला म्हणाला, जेव्हा काही करायचेच नाही तर पैसे का घेतात तुम्ही? रज्जोताईकडे अशी कोणालाही बोलण्याची हिंमत नव्हती आणि त्यामुळे रज्जोताईला आपला अपमान वाटला. ती ताबडतोब त्याला म्हणाली, तुम्ही तमीज राखा आणि थेट बोला काय बोलायचं आहे. जतीन म्हणाला, कुठल्या मुलीकडे पाठवलं आहेस मला, जी स्वतःला हातही लावू देत नाही आणि मला सांगितले की हिच्यासोबत खूप मजा येईल म्हणून डबल पैसे घेतले. आता रज्जोताईचा राग चांगलाच चढला आणि ती काहीही न बोलता केतकीच्या खोलीत गेली आणि तिथे ज्या पद्धतीने केतकीची धुलाई केली त्याचा आवाज संपूर्ण कोठ्यात गेला. त्यानंतर रज्जोताई बाहेर आली आणि म्हणाली, आता जा आणि मजा घे. आणि जतीन 2 तासांनी खोलीतून बाहेर आला. त्याने रज्जोताईला फक्त इतकंच सांगितले, वा, चोखा माल आहे, मी उद्या नक्की येईन. आता केतकीला रज्जोताईच्या कोठ्यात राहून 3 वर्ष होऊन गेली होती आणि केतकी आता धंदा व्यवस्थितपणे चालवू लागली होती. रज्जोताईच्या त्या दिवशीच्या मारामुळे केतकीच्या मनात इतका घाबरटपणा भरला की आता केतकी तिच्या प्रत्येक कस्टमरला निराश करत नव्हती. त्याच कस्टमरमध्ये किशोर नावाचा एक मुलगा केतकीचा नियमित कस्टमर बनला होता, जो केतकीच्या सुंदरतेमध्ये इतका वेडा झाला होता की रोज काही ना काही गिफ्ट घेऊन येत होता आणि तो केतकीसोबत लग्नही करू इच्छित होता. किशोरच्या या प्रेम आणि वेडेपणामुळे केतकीनेही त्याला आपल्या हृदयात जागा दिली होती. पण लग्न, तेही रज्जोताईच्या इच्छेविरुद्ध? नाही, केतकी ते कधीही करू शकत नव्हती. जसा जसा वेळ जात होता केतकी आणखी सुंदर आणि आकर्षक होत गेली. ती आता 19 वर्षांची झाली होती आणि तिच्या सौंदर्याला कोठ्यातील कोणत्याही मुलीला सामोरे जाता येत नव्हते आणि जास्तीत जास्त कस्टमरही केतकीचीच मागणी करत होते. आणि जर रज्जोताई नकार देत असे तर ते एका दिवसाच्या कामासाठी लाखो रुपये देण्यास तयार होत. रज्जोताई पैसे मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होती. रज्जोताईला केतकीकडून भरपूर नफा होत होता, म्हणून ती कोणत्याही परिस्थितीत केतकीला त्या किशोरसोबत लग्न करण्याची परवानगी देणार नव्हती. यासोबतच कोठ्याच्या इतर मुलींनी केतकीच्या सौंदर्यावर खूप जडत होत्या आणि त्या केतकीला विविध प्रकारे त्रास देत होत्या. पण दुःखाच्या आणि अडचणीच्या परिस्थितीत केतकी चुपचाप सर्व सहन करत होती. पण केतकीचे दुःख अजून संपले नव्हते.
तिच्या दुसऱ्या गुन्ह्याची सीडी चढायची वेळ अजून आली होती. किशोरच्या लाखो समजावण्यावरही रज्जोताईने आपला निर्णय बदलला नाही. पण आता किशोरने ठरवले होते की तो केतकीला आपली पत्नी बनवेल. किशोरच्या या वेडेपणाने केतकीला धाडस दिले आणि ती रज्जोताईच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेत होती. पण एक दिवस अचानक किशोर रज्जोताईच्या खोलीत गेला आणि न जाणे काय सांगितले की रज्जोताई बाहेर येऊन केतकीला किशोरसोबत जाण्याची परवानगी देऊ लागली. केतकीला रज्जोताईच्या बदललेल्या वर्तणुकीने थोडं आश्चर्य वाटले. पण तिच्या नशिबाने खूप कठीण परिस्थितीनंतर केतकीला जरा सुख मिळणार होते, म्हणून तिने मनातील शंका विसरून आनंदाच्या पुढील पायरीकडे लक्ष दिले. पण केतकीने हे योग्य केले का? लोक म्हणतात की कधीकधी मनातील शंकेला बाजूला ठेवून पुढे जाणे चांगले असते. पण हे खरं आहे का? कदाचित थोडं खरं असावं, कारण शंका फक्त त्यावेळी येते जेव्हा काहीतरी आहे, आणि कदाचित आपल्या मनाने आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडचणींबद्दल इशारा दिला असेल, ज्यामुळे आपण त्या समस्यांपासून वाचू शकतो. म्हणून कधीकधी आपल्या आनंदापेक्षा मनातील शंका दूर करणं महत्त्वाचं ठरू शकतं, ज्यामुळे आपण भविष्यात येणाऱ्या समस्या टाळू शकतो. पण केतकीने काहीही केले नाही. ती ताबडतोब आपली बॅग तयार करून किशोरचा हात पकडून तिथून निघाली. किशोरनेही केतकीला आपल्या घराकडे, जिथे तो काम करत होता, नेले. संपूर्ण रस्त्याभर केतकी विचार करत राहिली की ज्या पापाने तिचे जीवन नरक केले, त्यांना आज तिला धन्यवाद द्यावे असे वाटत होते. कारण जर ती आज रज्जोताईच्या कोठ्यात आली नसती, तर किशोरसारखा प्रेम करणारा माणूस तिला या जन्मात कधीच मिळाला नसता. काही वेळाने किशोरचे शहर आले. केतकी आणि किशोर दोघेही खूप आनंदी होते. फिरत असताना किशोरला एक मंदिर दिसले आणि त्याने केतकीला तिथे जाण्यासाठी सांगितले. केतकीला काही कळाले नाही, पण मंदिर होते म्हणून ती किशोरसोबत गेली. तिथे जाऊन किशोरने केतकीचा हात पकडला आणि म्हटले, केतकी, मी खूप श्रीमंत किंवा अमीर माणूस नाही. मी तुला हे वचन देऊ शकत नाही की मी तुला आयुष्यातील सर्व सुख देईल. पण हो, मी तुला आयुष्यात माझ्या हृदयाची राणी नक्कीच बनवून ठेवीन. तर काय, आज या मंदिरात माझ्याशी लग्न करशील का? किशोरची हे बोलणे ऐकून केतकीचा आनंद तर थांबण्याचे नावच घेत नव्हता. ती किशोरच्या म्हणण्यानुसार त्याच्यासोबत आली होती. पण 2 वेळा धोका खाल्ल्यानंतर तिच्या मनात तो विचार करत होती की कदाचित किशोर पण त्यांच्यासारखा निघणार नाही ना. पण किशोरच्या या बोलण्याने केतकीच्या मनाला खूप शांती मिळाली आणि ती आनंदाने त्या लग्नासाठी तयार झाली. नंतर मंदिरातच तिथल्या पंडितांनी केतकी आणि किशोर यांचे विधिविधानाने लग्न लावले. केतकी तिच्या येणाऱ्या सुखांचा विचार करत खूप उत्साहित होती. ती वारंवार देवाचे धन्यवाद देत होती आणि तिच्या मागच्या पापांना विसरून जायला इच्छित होती. पण हे खरंच असं होतं का? केतकीच्या आयुष्यातली ही नवीन सुरुवात खरंच तिच्या सुखांच्या आणि तिच्या मागच्या चुकांच्या माफीनामा होती का? किंवा हे एक नवीन पर्व सुरू होणार होते? हे जाणून घ्या पुढच्या भागात. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.